आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं आदरणीय विनोद पाटील साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय कार्यक्रमाचे सर्व माझे तरुण सहकारी आयोजक, समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे तरुण सहकारी व आरक्षणाच्या या लढ्यामध्ये सुरुवातीपासून असलेले सर्व शिलेदार, सर्व साक्षीदार, सर्वप्रथम मी आपली जाहीर माफी मागतो. हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो. मला येण्यासाठी उशीर झाला, रस्त्याची अडचण होती आणि तिथं थोडा वेळ लागला, यामुळे मी अनेक युवकांचे विचार ऐकू शकलो नाही. परंतु ह्या कार्यक्रमात आल्यानंतर एक एक वक्त्याचं मनोगत ज्यावेळेस ऐकलं, एक एक वक्ता म्हणजे जणू काय मराठा समाजासाठी एक संपत्ती असलेला वक्ता मला प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यातून या ठिकाणी जाणवलं. आणि मला जर कोणी विचारलं की तू नांदेडला गेला होता, लोह्याला गेला होता, तू तिथून काय घेऊन आला, तर मी आता ठामपणे सांगायला मी एक तरुण विचार घेऊन घराला आलो. आणि असे तरुण विचार घेऊन मी घराला आलो की हे तरुणांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर इथं बोललेल्या प्रत्येक वक्त्याला महाराष्ट्रामध्ये पाठवण्याची गरज आहे. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवायची गरज असेल, टीव्हीच्या माध्यमातून पाठवायची गरज असेल, प्रत्यक्ष ठिकाणी पाठवायची गरज असेल, हे तुम्हाला तिथं गेलं पाहिजे, तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे. असे एक आगळं वेगळं सगळं मला या ठिकाणी पाहायला मिळालं. आजच्या या एल्गार परिषदेला, एल्गार कार्यक्रमाला, एल्गार मेळाव्याला आपण मला बोलवलं. आपण मला या ठिकाणी बोलावून जे आदर आतिथ्य केलं हे खरोखर माझ्या लायकीपेक्षा जास्त आहे असं माझं मत या ठिकाणी झालेलं आहे. नेमकं या सर्व प्रवासामध्ये माझ्यावर जी आपण जबाबदारी दिली होती न्यायालयीन लढायची, ती इमानी एतबाराने लढण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. 2-3 वेळा याच्यामध्ये विजय मिळाला, एक वेळेस पराभव मिळाला. विजयाचे फटाके विजले नव्हते, तर पराभवाचे काळी छाया तुमच्या माझ्यावर जी पडली. परंतु न्यायालयाने स्थगिती देत असताना हा काही कायदा रद्द केलेला नाही याची जाणीव आणि याची माहिती तुम्ही आणि मी घेण्याची आज लाख मोलाची गरजेची आहे. मला जाणीव आहे, मला कल्पना आहे, मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला असेल. 58 मोर्चे आम्ही काढले, रस्त्यावरची लढाई आम्ही लढलो, सर्व घटकांना विसरून एका भगव्याच्या खाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याच्या खाली आपण आलो, न्यायालयीन लढाई आपण लढली. आणि नेमकं आज काय घडलं मित्रहो, काही गोष्टी आपल्या समोर जाहीररित्या मांडणं एक समाज बांधव म्हणून, एक तुमचा सेवक म्हणून गरजेचं आहे. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात ज्यावेळेस औरंगाबाद संभाजीनगर मध्ये झाली, त्यावेळेस कोपर्डी इथे तुमच्या आणि माझ्या बहिणीवर अतिप्रसंग झाला. छत्रपतींच्या साक्षीने सांगतो, मला माझ्या डोळ्यासमोर माझी मुलगी दिसली.
समोर मला माझी मुलगी दिसली. आम्ही सर्वजण एकत्र आलो. पहिल्या क्रांती मोर्चाची सुरुवात झाली आणि क्रांती मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस विशेषतः तरुण विद्यार्थ्यांची चर्चा केली, विद्यार्थ्यांचे डोळे बोलत होते. प्रत्येक विद्यार्थी एकच सांगत होता, याच बरोबरीने एक मागणी असली पाहिजे, आम्हाला शिक्षण घेता येत नाही, आम्हाला आता ग्रामीण भागामध्ये परत जावं लागेल. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद संभाजीनगर असल्यामुळे अनेक विद्यार्थी तुमच्या तालुक्याचे देखील संभाजीनगरला औरंगाबादला शिकायला असतील. पोरं शिक्षणाचे पैसे भरू शकत नाही, पोरं ऍडमिशनचे पैसे भरू शकत नाही, पोरं जर शिक्षण घेऊ शकत नाही तर असे विद्यार्थी मोर्चा जाग्यावर गावाकडे जाण्याची भाषा करू लागले. आणि लक्षात आलं अशा विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे, या विद्यार्थ्यांना शिकायचं. मग समाजाच्या वतीने मी मुंबई हायकोर्टात गेलो. तिथे न्याय नाही मिळाला. मग आपण सुप्रीम कोर्टात मला तुम्ही पाठवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ज्येष्ठ वकील हरीश साळवे साहेब उभे राहिले. मॅटर एक्सपेडाइट करा म्हणून त्या ठिकाणी आदेश आला. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मुंबई हायकोर्टात तारीख सुरू झाली. त्यावेळेस जे राज्य सरकार होतं ते तारखा घ्यायला तयार नव्हतं. मला आजही आठवतं, दिवाळीचा वेळ होता. चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र यांनी एक आदेश त्या ठिकाणी दिला. त्या आदेशात त्यांनी सांगितलं, विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टाकडनं आदेश आणला, परंतु राज्य सरकार अधिकचा वेळ मागताय, तारखा त्या ठिकाणी घेत नाही. मग आपल्यातलीच काही मंडळी काही इकडं काही तिकडं चर्चा करत होती नेमकं काय करायचं. मग राज्य सरकारने एक निर्णय घेतला, मराठा आरक्षण आम्हाला द्यायचे आणि त्या देत असताना आम्हाला मागास आयोगाचा रिपोर्ट पाहिजे. जसं महाराजांनी वागोदरच्या सहकार्यांनी सांगितलं की मागास आयोगाने मराठा समाज हा मागासलेला आहे हे दाखवून दिलेला आहे. मागास आयोगाचा रिपोर्ट हा काही घरात बसून तयार झालेला नाही. मतदानाला जसं आपण सकाळी 7 वाजेपासून 5 वाजेपर्यंत रांग लावतो, तसं राज्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, छोट्या छोट्या शेतीमध्ये, वाडीमध्ये प्रत्येकाने पुरावा देण्याचं काम त्या आयोगाला केलं. आणि त्या आयोगाने एक आरसा तयार केला जो तुमचा माझा चेहरा त्याच्यामध्ये दिसतो. आयोगाचा रिपोर्ट काय सांगतो? मराठा समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे, उच्च शिक्षित किती आहे, शासकीय सेवेमध्ये किती आहे, किती विद्यार्थी डॉक्टर आहे, किती विद्यार्थी कलेक्टर आहे, शेतकऱ्यांना किती जमीन आहे, हे सर्व चेहरा बघितल्यानंतर तुमच्या माझ्या घराची अवस्था तो रिपोर्ट सांगतो. हा रिपोर्ट बघितल्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण कोणी नाकारू शकत नाही, हे आपण कृपया नोंद घेतली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग रिपोर्ट घेताना आपण तो मुंबई हायकोर्टामध्ये इतिहासात नोंद होईल असा टाइम बाउंड रिपोर्ट करून घेतला. मागच्या आयोगाला 10 वर्ष लागले. या आयोगाने विशिष्ट कालमर्यादामध्ये हायकोर्टाने सांगितल्यामुळे रिपोर्ट दिला. तो राज्य सरकारने स्वीकारला, कॅबिनेटने डिसिजन घेतला, विधिमंडळाने निर्णय घेतला आणि मराठा आरक्षण मिळालं. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मी राज्यातल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली, हात जोडले, विनंती केली, गुलदस्ते दिले आणि सांगितलं आपण आमचा ठराव केला, आरक्षण दिलं. परंतु एक विनंती मी समाजाच्या वतीने करतो. ती विनंती मी अशी केली, जे मराठा आरक्षणाला विरोध करतायत, ज्यांना मराठा आरक्षण नकोय, यांना आता तुम्ही समजावून सांगा, यांना विनंती करा आणि यांना सांगा आता ही लढाई संपलेली आहे, आता सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची गरज नाही. परंतु तसं घडलं नाही. जिद्दीने जोमाने विरोधात जाणारी एक वृत्ती समाजामध्ये असली, तशा वृत्तीने मुंबई हायकोर्टाचा निकाल लागल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी धाव घेतली. नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये आता काय झालं? सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची तारीख पडली. विरोधकांनी याचिका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गांभीर्य लक्षात घेतलं. राज्य सरकार, मुख्य सचिव आणि तुमचा हा सेवक विनोद पाटील आम्हा तिघांना रिस्पॉन्डेंट केलं. तिघांना आरक्षणासाठी जबाबदार पकडण्यात आलं. हायकोर्टामध्ये विरोध करणारे सुप्रीम कोर्टात आले. तारखा पडू लागल्या.
लॉकडाऊनची परिस्थिती सुरुवात झाली. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस माणसाला माणूस भेटत नव्हता, दिल्लीमध्ये सगळी दिल्ली फरार झालेली होती. अशा शांत दिल्लीमध्ये विरोधकांच्या वतीने याचिका करण्यात येत होत्या. विरोधकांच्या वतीने न्यायालयामध्ये प्रकरण मेन्शन करण्यात येत होतं. विरोधक सांगत होते की महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळालं तर त्यांचे विरोधक म्हणजे आपण मराठे हे शासकीय सेवेमध्ये लागतील आणि मराठे आरक्षणाचा आनंद घेत आहेत. त्यावेळेस आपण सर्वांनी सांगितलं की राज्यामध्ये कुठलीही नोकर भरती नाही, लॉकडाऊन मध्ये कुठल्याही प्रकारचे ऍडमिशन नाही, स्थगिती देऊ नका. यावर न्यायालयाने स्थगिती दिली नाही आणि सांगितलं की आम्ही विरोधकांचा अर्ज फेटाळतो, याचिका फेटाळतो आणि जोपर्यंत अंतिम निर्णय लागणार नाही मराठा आरक्षणावर कुठल्याही प्रकारची स्थगिती आम्ही देऊ शकत नाही. आनंदाचा दिवस आला, परंतु कुठेतरी मनामध्ये धाकधूक होती. मी आज पहिल्यांदा व्यासपीठावरून जाहीर माहिती सांगतो. मी दिल्ली इथे गेलो, वकिलांशी भेटल्यावर आदरणीय शरद पवार साहेबांना देखील भेटलो. पवार साहेबांना देखील विनंती केली, म्हणजे साहेब राज्याचा रिमोट तुमच्या हातामध्ये आहे, या रिमोट तुमच्या हातामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाची मानसिकता बरोबर दिसत नाही, विरोधकांची मानसिकता बरोबर दिसत नाही. मी कायद्याला मानणार आहे, न्यायालयाला नाव ठेवू शकत नाही, परंतु काहीतरी होताना दिसतंय, काहीतरी घडताना दिसतंय. असं जर घडलं तर या राज्यामध्ये मराठा समाजाची तरुण पिढी बर्बाद होईल. परंतु आपण याच्यामध्ये खासगीरित्या लक्ष घाला. त्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये आल्यावर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं साहेब आपण हे आरक्षण दिलंय, आपण जरी राज्याचे प्रमुख नसले परंतु आरक्षण तुम्ही दिलंय, ही तुमची देखील जबाबदारी आहे. यानंतर मी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं साहेब कोर्टामध्ये गडबड दिसते, बाजू व्यवस्थित मांडल्या जात नाहीये, हे आरक्षण टिकलं नाही, मागच्या सरकारमध्ये तुम्ही असताना आरक्षण मिळालं, टिकवण्याची जबाबदारी तुमची देखील आहे. तसंच मी अशोक चव्हाण साहेबांचे जे कुठे जिल्ह्याचे नेतृत्व करतात त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला भेटून सांगितलं की आरक्षण टिकलं नाही, ती जबाबदारी तुमची आहे. मी जमेल तिथे माझ्या छोट्याशा अवकाशाप्रमाणे ताकदीप्रमाणे प्रयत्न केला. प्रत्येक जण मला सांगत होतं काळजी करण्याचं कारण नाहीये, आपण लढणार आहोत, आपण जिंकणार आहोत. दुर्दैवाने ज्यावेळेस मराठा आरक्षण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेसाठी निघू लागलं, मग मी राज्यामधले आरक्षण सोडून देशामध्ये आरक्षणाचा अभ्यास केला. तामिळनाडूमध्ये काय आहे, तामिळनाडूमध्ये काय आहे तर तामिळनाडूमध्ये 14 वर्ष झाले तारीख पडलेली नाही. आंध्रामध्ये काय आहे, प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे आहे. आधार केस कुठे आहे तर प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण जे नव्यानं मिळालं हे कुठं आहे तर 5 न्यायमूर्तींकडे प्रलंबित आहे. मग एकदा मराठ्यांनी पाप केलं का? मग आपण 5 न्यायमूर्तींचा अर्ज 26 फेब्रुवारीला दिल्लीला केला. तो अर्ज केल्यानंतर राज्य सरकारला 100 वेळा विनंती केली, माध्यमातून विनंती केली, भेटून विनंती केली, तुम्ही देखील 5 न्यायमूर्तींचा अर्ज करा. तो अर्ज जर त्या दिवशी झाला असता, त्यानंतर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये 2 वेळ सुनावणी झाली. 2 वेळ सुनावणी घेण्याचा अधिकार न्यायालयाला नव्हता. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलं असतं, तुमच्यावर माझ्यावर स्थगितीची वेळ आली नसती. या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मराठा आरक्षणाची तारीख पडली, राज्य सरकारला संपर्क केला. राज्य सरकारने सांगितलं काळजी करू नका, आम्ही वकील लावलेले आहेत. मी राज्य सरकारच्याच वकिलाला फोन केला, माझ्या वकिलांनी, तुम्ही आमच्या बाजूने उभं राहता का? ते म्हणले आम्ही तयार आहोत. मी म्हणलं तुम्ही सरकारच्या वतीने उभं राहणार? ते म्हणजे सरकारचा निरोप नाही. मग मी पत्रकारांच्या माध्यमातून सरकारला आठवण करून दिली, तुम्ही वकील लावलेले नाही. वारंवार सांगितलं तुम्ही सरकारला की तुम्ही गंभीर नाही. सरकार मला म्हणत होते की तुम्ही वारंवार टीका करता. मी सरकारला सांगितलं, मागच्या काळामध्ये भाजप मला म्हणायचे तू राष्ट्रवादीचा कार्यकर्ता वाटतो, आज तुम्ही म्हणजे भाजपचा कार्यकर्ता वाटतो. माझी जात मराठा आहे, माझा समाज मराठा आहे, माझा इमान मराठा आहे, माझा स्वाभिमान मराठा आहे आणि मराठ्यांसाठी मी एमआयएमचा वाटलो तरी चालेल, परंतु
मी समाजाची गद्दारी करणार नाही. वेळोवेळी ही गोष्ट तुम्हाला सर्वांच्या समोर मी आणली आणि तसंच घडलं. एक दिवस आला आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. स्थगिती मिळाल्यानंतर प्रत्येक माणूस एक दुसऱ्यावर लोटू लागला. आज मराठा समाजासमोर दोन गोष्टी आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये भाग घेतला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी MPSC सारख्या व इतर विभागाच्या परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलं, उत्तीर्ण झाले, अशा विद्यार्थ्यांना जॉईनिंग केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय, आजपर्यंत झालेल्या कुठल्याही ऍडमिशनला आम्ही रद्द करणार नाही. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय, आजपर्यंत झालेल्या कुठल्याही नोकर भरतीला आम्ही रद्द करणार नाही. हे करणं अवघड होईल. PGचे ऍडमिशन त्या ठिकाणी आवाजित केले, परंतु राज्य सरकार अद्यापही एकाही तरुण भावाला बहिणीला नियुक्ती त्या ठिकाणी देत नाही. आता मला एक चिठ्ठी आली, 2014च्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, 2020च्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. तर आचार्य एल्गार मेळाव्यानिमित्त सर्व आयोजकांना मी विनंती करतो, तुम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे, एक लक्षात घेतलं पाहिजे, आज आपल्या समोरचं आव्हान काय आहे. आतापर्यंत आपल्यावर दोन प्रयोग झाले. पहिला प्रयोग झाला की मराठा आरक्षण डायव्हर्ट करण्यासाठी मराठा OBC वाद होतो का, तो तुम्ही आणून काढला. दुसरा प्रयोग आपल्यावर होतोय, मराठा आणि इतर समाजाचा वाद होतोय का, तो आता आपल्याला आणून पाडायचा आहे. राज्य सरकारला जा विचारायचं आहे की आमच्या आरक्षणासाठी तुम्ही काय करणार. राज्य सरकारला एवढं विचारायचं आहे, 2014 पासून 2020 पर्यंत नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही जॉईनिंग कधी देणार. राज्य सरकारला हे विचारायचं आहे, ज्यांनी आरक्षणामधून ऍडमिशन घेतली त्या विद्यार्थ्यांची फीस तुम्ही कधी भरणार. पहिल्या वर्षाची भरली, दुसऱ्या वर्षाचं काय होणार. ह्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पहिले संरक्षण द्यावं लागेल. कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचं कंटेन होत नाही. आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आहोत. नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र मला वाटतं समितीचे अध्यक्ष आहे अशोक चव्हाण साहेब. भाऊजी तुम्ही सर्वजण एकत्र या, तुम्ही सर्व टीम मंडळी त्यांची भेट घ्या, त्यांना सांगा आता हे चालणार नाही. मराठा आरक्षणामध्ये नियुक्त देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं. तुम्ही नियुक्ती कार्ड देत नाही, तुम्ही ऍडमिशन कार्ड देत नाही. हे जर झालं तर समाजाचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तुम्ही आणि मी आंदोलन करू, परंतु आंदोलन हे अधिकार मिळवण्यासाठी असतं आणि कोर्टाने दिलेला अधिकार जर तुम्ही मिळवू शकत नाही तर तुमच्या माझ्या जगण्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ जाणार नाही, असं माझं स्पष्टपणे या ठिकाणी मत आहे. दुसरा मुद्दा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार काय पर्याय देणार हे देखील आपण विचारायला तयार नाही. मराठा आरक्षण 12 आणि 13% नोकरी शिक्षणामध्ये नाही, मग ह्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होऊ द्यायचं का. एकीकडे तुम्ही आणि म्हणतो एक मराठा लाख मराठा, 3 विद्यार्थी जर आपले घरी बसले तर 3 लाख विद्यार्थी घरी बसले. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्ही कधी न्याय मिळवून देणार, याबाबत तुम्ही राज्य सरकारला विचारणार नाही का. कधी विचारणार, कशा पद्धतीने विचारणार. ही विचारणा करण्याची जबाबदारी आज लोहा तालुक्याची आहे असं मी मानतो. कारण लोहा तालुका हा एकमेव तालुका, मला असं वाटलं की जिल्हा ह्या टीमला असं वाटलं की पुढे येऊन आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि समाजाचं देणं लागत असताना आपण काहीतरी केलं पाहिजे. व्यासपीठावर बसलेल्या सर्व जबाबदार मंडळींना विचारतो, विनंती करतो, आपण तात्काळ राज्य सरकारच्या कानापर्यंत 2 गोष्टी टाकल्या पाहिजे. झालेल्याचं तुम्ही काय करणार, उद्याचं तुम्ही काय करणार, या दोन्ही गोष्टी करता आपल्याला सरकारला विचारावं लागेल. या बरोबरीने अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ आपलं आहे. या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या किती तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये लाभ मिळाला त्यांनी हात वर करा. जर तुम्हाला आणि मला महामंडळाचा फायदा होणार नसेल तर आपण ही गोष्ट सरकारला विचारणार नाही का. उद्या कोणतरी नेता येतो, कोणतरी पक्षाचा नेता येतो,
कोणतरी समाजाचा नेता येतो आणि तुमचं माझं आंदोलन डायव्हर्ट करतो, आपण भावनिक होतो, ही गोष्ट तुम्ही आणि लक्षात घेतली पाहिजे. आपलं लक्ष आरक्षण, आपलं कर्तव्य आरक्षण, आपलं ध्येय आरक्षण, आरक्षणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं माझ्या या ठिकाणी प्रामाणिक मत आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. अगोदर खूप चर्चा झाली. एक EWSचा प्रश्न सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे. काही नेते मंडळींनी घोषणा केली EWS आरक्षण आपल्याला नको, काही नेते मंडळींनी घोषणा केली EWS आरक्षण आपल्याला पाहिजे. मी स्पष्ट सांगतो, EWS हे आरक्षण नाही, EWS ही सुविधा आहे. EWSला जात बघितली जात नाही, EWSला 8 लाखाचं उत्पन्न बघितलं जातं. मराठा समाजामध्ये माझा जन्म झाला, माझी जात जन्मजात येते, परंतु मला जातीचं प्रमाणपत्र काढून जात सिद्ध करावी लागते. त्यामुळे EWS आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा माणूस फायदा घेऊ शकतो. तो मागासवर्गीय असेल, इतर मागासवर्गीय असेल, मराठा असेल, कोणताही माणूस फायदा घेऊ शकतो. मराठा आरक्षणाचा EWSला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. त्यामुळे विरोधही नाही आणि समर्थनही नाही. मराठा समाजामध्ये एवढं बॅकग्राऊंड आहे, 10% चालेल, 10% चालेल, सगळं दाखवलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा शेका येण्यासाठी उशीर झाला. मी जाता जाता आपली माफी मागतो आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक या सर्वांचे मी आभार मानतो. पवनजी असतील, तुषार पवार असतील, भागवतराव असतील, मार्गदर्शन केला, धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन माऊली पाटील पवार आभार प्रदर्शन. कर्पुली सर्वांना, सर्व बांधवांना विनंती आहे की अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. सकाळपासून तुम्ही इथं आलेला आहात, त्यामुळं सर्वांनी अल्पोपहार घेऊन आपण यावं ही नम्र विनंती, सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपण सकाळपासून इथं उपस्थित आहात, त्यामुळं सर्वांना विनंती आहे. आणि पाऊस चालू आहे. आता आपल्याला आपलं भाग्य समजायचं की बाहेर पाऊस चालू असल्यामुळं कोणीही गडबड करू नका. आणि विनोदभाई या सुद्धा कुठं जाणार नाही. आपल्याला सगळ्याची व्यवस्था होऊन जाईल भेटण्याची, त्यामुळं आपलं नशीब समजावं लागेल. या कार्यक्रमाला संपूर्ण मार्गदर्शन केलेले नांदेड जिल्ह्याचे श्याम पाटील वडजे यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गेले 8 दिवस झाले त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. श्याम पाटील वडजे यांचे पुन्हा एकदा आभार. या ठिकाणी मराठा समाजातल्या तरुणांना माझी विनंती आहे, कृपया विनोद भैया आपण थोडं आपण अंतर ठेवा. कृपया त्यांना त्रास होणार. सर्व तरुणांना विनंती आहे, स्टेजवर कोणी येऊ नये. एक 5 मिनिटं वेळ द्या, स्टेजवर कोणी येऊ नये, सर्वांना विनंती आहे. आणि आज वेळाचा वेळ काढण्याबद्दल विनोद भैया यांचा आणि मनापासून लोहावाशी आभार मानतो. आणि वेळोवेळी आपलं सहकार्य त्यांना राहील, त्यांचं सहकार्य आम्हाला राहील. आणि आलेल्या सर्व मंडळीचा आभार मानतो. साऊंड सिस्टम, सर्वजण आलेले सुरक्षा मंडळ सर्वांचा आभार मानून कार्यक्रम संपला.